ISO मानांकन प्राप्त सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी विशेष ॲक्युपंक्चर आणि परिणामकारक व्यायाम व उपचार। येथे अनुभवी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक रिहॅबिलिटेशन प्लॅन तयार केला जातो। हातपायांची हालचाल, स्नायूंची ताकद, चालण्याचा समतोल आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात। मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, संधिवात, स्पोर्ट्स इंजुरी तसेच शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन ॲक्युपंक्चरद्वारे वंध्यत्व निवारण उपचारही येथे उपलब्ध आहेत। ॲक्युपंक्चर, फायर कपिंग, व्यायामोपचार, लेझर व इलेक्ट्रोथेरपीसह कॅटगट थेरपी, आयुर्वेद व पंचकर्म उपचार, स्टीम बाथ, मॉक्सिबिशन थेरपी, मेरिडियन मसाज, लंबर, सर्वाइकल ट्रॅक्शन व इतर अत्याधुनिक उपचार सुविधा स्वच्छ, सुसज्ज आणि रुग्ण केंद्रित वातावरणात दिल्या जातात। अनेक पॅरालिसिस रुग्णांनी इथे उपचार घेतले आणि पुन्हा उभे राहण्याचा, चालण्याचा, स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे। आशा अजून जिवंत आहे। दुखणं आणि अडचणी सहन करू नका। आजच भेट द्या मातोश्री परिगाबाई किसनराव कडलक चॅरिटेबल फाउंडेशन यांचे सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर। पत्ता निमगाव, भोजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 93 70 40 65 57। नमस्कार, प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर 28 फेब्रुवारी 2026 संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील टोमॅटोचे बाजारभाव आणि टोमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टोमॅटोचे बाजारभाव, टोमॅटोची परिस्थिती समजेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स ह्या मिळत राहतील। तर आता आपण काही व्यापारी बंधूंशी चर्चा करणार आहोत आणि सध्या टोमॅटोची परिस्थिती कशी आहे हे पाहणार आहोत। तर चला व्यापारी बंधूंशी आता आपण चर्चा करू। शेठ नमस्कार। नमस्कार। आज 28 फेब्रुवारी 2026 काय राहिलं संगमनेर? त्यामध्ये पेशंट थोडी 10-20 सरकली वाढलेली किती वाढलेली? एक नंबरला काय भेटले? होतं 200 रुपये, 200, 250 पर्यंत आली विरान माल। आणि चांगला टॉपचा एखादा माल असेल तर एखादा बघा एखादा मुंबईला घेते 250 पर्यंत। 250 पर्यंत। मीडियम माल कसा राहिला? मेरे माल 100-150। आणि जुन्या मालांची काय पोझिशन आहे? जुन्या माल 100-150-150। गोल्टी सध्याची परिस्थिती कशी? ते 50 पासून 70 पर्यंत। बाजारभाव कधी वाढतील काय असं काय आयडिया? आता हे महिना अपडाऊनच चालत। सध्या लागवडी वगैरे कशी, शेतकरी वगैरे काय सांगतात लागवडी किती? लागवडीचं प्रमाण चालू आहे पण थोडी कमीच आहे। कोणत्या व्हरायटी लावणार आहे काही किंवा कोणत्या व्हरायटी लावली असे काय बोललेले? सर्व 62-42। आणि आता सध्या मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटी राहिल्या? आता विरान आणि शाहू। विरांगण सौ, विरांगला कसा बाजार आहे, साऊला कसा बाजार आहे? विरान तेच ना 200-250 पर्यंत। हां, और शाहूला 100-150, 200। 200 म्हणजे आता मागणी कोणत्या मालाला चांगली? विरान माला। विरांग मालाला। धन्यवाद।